आणि आता आम्ही निघालोय गावाला जायला, कोल्हापूरला जायला, माझ्या सासरी जाण्यासाठी निघालोय. दिवसा प्रवास करतोय कारण का दिवसातच बरा वाटतो जरा उजेडाचा प्रवास करायला. सोबत मी गप्पा वगैरे मारत मग 2 तास आमचे झाले. मला ते घेऊन आले. हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार, त्याच्यासाठी मी पूजा वगैरे करून घेतली. आणि ही सफेद फुलं ना मला खूप आवडतात, त्याच्यामुळे मला ना पूजेला ना ही जास्त करून लागतात. तर मी ही आणते पूजा करण्यासाठी सफेद फुलं. आणि मग घरातली वगैरे देवाची पूजा करून झाल्याच्या नंतर मग अथांग जेव्हा स्कूलमधून आला ना तेव्हा आम्ही तिघंसुद्धा नाही ते महादेवांच्या मंदिरात आलो, कारण का आज नागपंचमी पण होती आणि श्रावणी सोमवार पण होता. त्याच्यासाठी दोन्ही छान असे सण आल्यामुळे एका दिवशी छान वाटलं. मग म्हणजे मंदिरात गेलो आणि मग पूजा करून आल्याच्या नंतर मग जेवणाला लागली, कारण का ह्यांची नाईट होती तर ह्यांना लवकर जेवून जायचं होतं असं, त्याच्यामुळे मग जेवणाला लागली. घरी आल्याच्या नंतर मग मटकीची भाजी केली, डाळ आणि बाकीचं जेवण मग नंतर पटापट आटपून घेतलं. आता मी संध्याकाळी व्लॉगिंग चालू केलेली आहे, म्हणजे करली आहे जसं बघा बाहेर. तर संध्याकाळी मी आता व्लॉगिंग चालू आहे. पूर्ण दिवसभर मी आज खूप दमलेली आहे. आणि आज माझ्या बाबाला खायची होती इडली. आज नेमकी खाल्ली तर नाही, डब्बा रिटर्न घेऊन आला, पण त्याला इडली खायची होती. तर काल तर मी तांदूळ वगैरे भिजत ठेवले नव्हते, मग विचार केला चला तर बाहेरून आज रेडीमेड इडली आणते आणि त्याला देते म्हणजे बाहेरून. तर ते घ्यायला मला इथे जवळ आमच्या भेटत नाही, लांब जायला लागतं जरासं. तर 10 मिनिटं चालत जायला लागतं. मग तिथे चालत जाऊन ती इडली घेऊन आली, त्याला डब्याला दिली, पण साहेबान माझ्या काय खाल्लं नाही ते. म्हणजे अशी माझ्या 4 फेऱ्या झाल्या, ये जा. पहिलं सकाळी ट्युशनला सोडून आली, परत आणायला गेली, परत ती इडली आणायला गेली, परत आली घरी, परत त्याला स्कूलला सोडायला गेली, परत आली. असे म्हणजे ह्या 4-5 फेऱ्या झाल्या. त्याच्यानंतर परत फ्रीजमध्ये बघितलं तर दूधच संपलेलं होतं. मग ते आणायला परत बाहेर गेली, परत आली. मला कोणतरी भेटायला आलेलं आमच्या ओळखीतलं, तर ती व्यक्ती बोलली मी घरी नाही येत, मला बाहेरच गेटवर भेटायला आहे. तर त्या व्यक्तीला मी भेटायला गेटवर गेली आमच्या. तिच्यासोबत मी गप्पा वगैरे मारत मग 2 तास आमचे झाले, उलटून गेले. तर आम्हाला कळलंच नाही, मग थकायला झालं उभं राहून त्यात उपवास पण. आणि त्यात मी चहा सुद्धा प्यायली नव्हती, कारण का आज नागपंचमी पण आहे. आणि मग नागपंचमीला कसं दूध वगैरे पियायचं नसतं आणि मला ब्लॅक टी आवडत नाही, तर त्याच्यामुळे मग चहा पण प्यायली नव्हती सकाळपासून. आणि दुपारी मी 2 वाजेपर्यंत अशीच होती. मग ह्यांना खिचडी पण करून गेलेली उभ्या मग ती पटापट खिचडी बनवून गेली ह्यांच्यासाठी. ह्यांची नाईट चालू होती. ती आली, परत अथांगला आणायला गेली आणि त्याच्यानंतर मग अथांग आल्याच्या नंतर त्याला फ्रेश वगैरे केला आणि मग मंदिरात पाया पडायला गेली. आणि गर्दी नव्हती लकीली, 4-5च्या दरम्यान गर्दी नव्हती मंदिरात. तर त्याच्यानंतर मग घरी आली. मग सकाळी सगळ्यात पहिलं स्टार्टिंगला देवपूजा केली, ते मी सांगितलंच नाही. तर त्याला माझा 1.5 तास गेला पूर्ण देवपूजा करायला, कारण का श्रावण सोमवार पहिला दिवस म्हटल्यावर. हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता मी बनवायला घेतली चहा आणि माझी चहा पावडर आहे ना संपलेली. माझ्या घरी जाऊन ना चहा पिते, तर मला तो चाय खूप आवडतोय, खूप. आता माहेरचा चहा आहे म्हणून आवडतोय का चाय पावडर वेगळी ती मला माहिती नाही, पण मला तो लय गोड लागतोय. तर मी ना म्हणजे माझ्या पप्पांना बोलली की कोणती चहा पावडर म्हणजे आणताय तुम्ही, तर ते ना असं निराळी चहा पावडर आणतात, म्हणजे काहीतरी वेगळी. तर मग त्यांना बोलली मला पण घेऊन या, तर मला ते घेऊन आले. तर हे कोणतं चहा पावडर आहे आणि ही मला ती चहा पावडर ते घेऊन आले, माझ्या बापसान आणलेली. तर आता ती बनवून घेते, कारण का माझी ना चहा पावडर आहे ना संपला आहे, डब्बा बघा पुढे रिकामी झालाय आणि माझ्याकडे दुसरी चहा पावडर पण नाहीये. तर मग आता मी ही पावडर ह्याच्यात ओतून घेते आणि माझी चहा बनवून घेते. आणि एक गोष्ट हे ना बघा, हे आज आहे ना पुरणपोळी आली आमच्या घरी, म्हणजे मी तुम्हाला सांगते. तर पुरणपोळी आहे आणि हा पुरणपोळीचा रसा. तर मग हा रसा हे कोल्हापूरवरून आलेला आहे. तर कोल्हापूरवरून म्हणजे डायरेक्ट कोल्हापूरवरून नाही, तर इथूनच कोल्हापूरची माणसं आहेत मुंबईला, म्हणजे असे ओळखीतले झालेत. तर ते कोल्हापूरचे आहेत आणि ह्यांची ड्युटी आहे ना तिथे, तर तिथे बहुतेक कोल्हापूरचे माणसं आहेत, म्हणजे मिक्स क्राऊड आहेच. पण जे आहेत ना कोल्हापूरचे, तर ते चांगले असे ओळख करून आहेत. गाववाले बोलला थोडं छान असं बॉन्डिंग होतं ना, तर त्यांचं एक छोटंसं काही काम झालं आणि म्हणून ते खुश झाले, म्हणजे चांगलं वाटलं की अरे आपला माणूस आहे इथे, पोलीस म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये आपला एक माणूस आहे असं म्हणून आहे ना त्यांनी
ह्यांना ना पुरणपोळी आणि हा रस्सा दिलाय. आता ती मी पण खाणार असं. आणि हे रस्सा स्मेल बघा, एवढं पॅकिंग करून दिलं तरी एकदम छान स्मेल येतोय पुरणपोळीचा, मस्त असा छान. काल कसा श्रावणी सोमवार होता पहिलाच, त्याच्यामुळे त्यांनी हे गोड केलं होतं घरी. मी पण काल बेत केलेला, आपण खीर वगैरे केलेली. उद्घाटन झालेला. जरा इथे हे सगळं ठेवलं आहे, दाखवते तुम्हाला. तर हे ना, हे असं ते स्टँड आहे, त्याच्यामध्ये मी सर्व ठेवते. इथे साखर, इथे ही चाय पावडर, इथे ना ही वेलची पूड आहे ह्या डब्यात, इथे हे घी आहे ठेवते. आता ते संपलं, ते घासायचंय. आणि ह्याच्या मागे ना कोकम सरबतची बॉटल आहे. तर ही कशी घरगुती कोकम सरबत असतं हे, तर त्याच्यामुळे ते मी असंच, ते गावाला आमच्या असंच देतात छोटं, म्हणजे रेग्युलर बॉटलमधून. असं वेगळं पॅकेजिंग असं नसतं, ते घरगुतीच मला आवडतं. आणि ते कोकम सरबत. आणि हे तेलाचं इथे कॅन. हा नागोबा ना आमच्या घरी परवा आलाय संडेला, तर आम्ही मार्केटला गेलेलो. आणि नागपंचमी असल्यामुळे कसं हे विकायला लावलेले ना, तर आमच्या बाबाला ते महादेव पाहिजे झाले आणि त्याच्यासोबत हे महादेवांचा स्नेक. आता त्याचं विसर्जन करायचं ना, जास्त दिवस असं ठेवायचं नसतं घरात. आणि इथे बाजूला मिक्सर, हा मला बाबा रेग्युलर लागतो, त्याच्यामुळे हा इथे मिक्सर. त्याच्यावरती हे तांदळाचं पीठ ते काढलं होतं, मला वापरायला पाहिजे होतं म्हणून. आणि त्याच्यामध्ये ना हे तांदूळ जरा काढून ठेवलेत, जाड तांदूळ. त्याच्यावरती हे गवती चहा, ही गवती चहा ठेवलंय सुकवून वगैरे. आणि हे शोच आहे. आणि इथे आपला हा चहा उकळतोय ना. हा आजचा जेवणाचा बेत आहे. तर ह्याच्यातलं बऱ्यापैकी कालचं आहे. तर हे भाकऱ्या आहे ना आत्ता केल्यात मी. आणि ही पुरणपोळी ना, ते मगाशी मी व्हिडिओ दाखवलं ना दादांनी, त्या कोल्हापूरचे येतं ते एक ओळख म्हणून हे पुरणपोळी आणि हे आमटी दिली आहे, बाजूला ठेवते त्याच्या. म्हणजे कसं जोडी कशी भारी दिसते. आणि ही भजी, ही कालची भजी आहे. आणि ही भाजी आहे ना ती आज केली, आणि ही कालची भाजी आहे. दाखवते तुम्हाला. ओहो, पुरण कसं एकदम मस्त भरलंय. चला आता जेवून घेते मी आता. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आता आम्ही निघालोय गावाला जायला, कोल्हापूरला जायला, माझ्या सासरी जाण्यासाठी निघालोय. आणि आता वाटेतच आणि दिवसा प्रवास करतोय, कारण का दिवसाचाच बरा वाटतो जरा उजेडाचा प्रवास करायला. आता निघालो दुपारचे, आता 11 वाजलेत, दुपारचे 11 वाजलेत. आणि आता तर कंटिन्यू करते, म्हणजे ब्लॉग कंटिन्यू आता डायरेक्ट गावालाच करेल. हा ब्रिज बनल्यापासून ना आम्ही पहिल्यांदा ह्या वाटेने ना प्रवास करतोय, म्हणजे ह्या रस्त्याने. कारण का आम्ही जेव्हा जेव्हा गावाला जायचो ना, तेव्हा तेव्हा आम्ही तो लॉंगकट आहे ना डोंगराच्या भागातनं जात होतो, तर तिथून आम्ही जायचो. आणि तिथे कसं ट्रॅफिक पण असायची, 1.5 तासाचा ऑलरेडी रस्ता येतो आणि त्याच्यामध्ये पण ट्रॅफिक, त्यामुळे 2 तास तर हमखास व्हायचे. आणि ह्या ब्रिजला आम्ही पहिल्यांदा, म्हणजे इथून आम्ही गेलो आहे ना, तर आम्हाला एवढा शॉर्टकट वाटला ना हा रस्ता. आम्ही अक्षरशः 1 तास 1.5 तास आम्ही आधी पोचलो घरी. म्हणजे आम्ही टायमिंग लावूनच निघतो आणि बरोबर आम्हाला टायमिंगपर्यंत त्या पोचायचं असतं गावाला, तर तसं. आणि खरंच खूप भारी वाटतं. आणि हा असा बनलाय ब्रिज शॉर्टकट. असे आणि शॉर्टकट 4-5 बनले तर लयच मजा येईल, पण तसं काय भेटत नाही आपल्याला. चला, जसं भेटलंय तसंच गोड मानून आहे ना चालायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.